आपले सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे महत्त्वाची, पाहूया सविस्तर। आज सरकारला आपण एक नोटीस देऊन 24ला मुंबईत गुलाबी पोळे वादळ धडकणार अशी नोटीस दिली, ती तुम्ही वाचा। काही अंगणवाड्या उघड्या होत्या, त्यांना आपले चुकले या वाटल्यामुळे परत त्यांनी संपात भाग घेऊन अंगणवाड्या बंद केल्या। पण एकदा जर रिपोर्ट दिला की परत संपावर जाता येत नाही असे खोटे सांगून सुपरवायझर त्यांना बोलतात असे कळते। पण तसा काही नियम नाही। एकजुटीने संप चालूच ठेवणे आपल्याच हिताचे आहे। यापूर्वी 12-13 संप आपण केले, 3 नोटिसा मिळाल्या। कोणा एकेला तरी काढले का? कोडाला सिलम सुपरवायझरने 3 नोटिसा दिल्या होत्या, आपण मोर्चा काढला, नोटिसा मागे घ्यायला लावल्या, आठवत नाही का? दुर्दैवाने देवानेच तिला मागे यायला लावले, आठवते ना? वाईटाचा शेवट वाईटच होतो, हा निसर्ग नियम आहे, त्याला कोण आणि कसे अपवाद ठरेल असो। सांगतात त्या करतात, त्यांना त्यांचे काम करू द्या। आपण आपल्या अंगणवाडी बंदचे काम करावे। पगारवाढ आपण मागितला, पेन्शन आपल्यालाच हवी आहे। सरकारी नोकर माना आपणच म्हणता, किमान वेतन आपणच मागता, त्यासाठी संप करायचे आपणच ठरवले। मग आता मागण्यात पदरात पडायच्या आधी भीती वाटते। हिने सुरू केली, तिने सुरू केली म्हणून मी केली असे का सांगता? सर्वांनी एकजुटीने संप चालूच ठेवणे आपल्याच हिताचे